मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासाला सहकारी संस्थेची हिशेब तपासणी हा भाग पाहायला सुरुवात केला होता. आपण पाठीमागच्या तासाला सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी, त्यामध्ये कोणकोणती पुस्तके ठेवावी लागतात, अभ्यासक्रमामधून वगळलेला भाग असला तरी आपल्या माहितीसाठी आपण सहकारी संस्था कोणकोणती पुस्तके ठेवावी लागतात हे आपण थोडक्यात पाहिलं होतं. त्याचबरोबर सहकारी संस्थेला कोणकोणती हिशेब पत्रके ठेवावी लागतात हाही भाग आपण पाहिलेला होता. त्यानंतर सहकारी संस्थेची हिशेब तपासणी, त्यालाच लेखापरीक्षण, त्यालाच अंकेक्षण, ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी असं इंग्रजीमध्ये शब्दप्रयोग वापरला जातो. मी सांगितलं होतं 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 हा सहमत करण्यात आला आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थांना आपला जमा खर्च व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे हाही भाग आपण पाहिला होता. त्यानंतर हिशेब तपासणी कशाला म्हणायचं त्याच्या व्याख्या आपण पाहिल्या होत्या आणि त्याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे हिशेब तपासणीचे प्रकार किंवा अंकेक्षणाचे प्रकार, टाइप्स ऑफ ऑडिट. तर हिशेब तपासणीचे प्रकारामध्ये चार्टमध्ये दिलेत पहा. हिशेब तपासणीचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे वैधानिक हिशेब तपासणी, त्यालाच वार्षिक हिशेब तपासणी असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे सतत हिशेब तपासणी किंवा निरंतर हिशेब तपासणी असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे अंतर्गत हिशेब तपासणी आणि चौथा प्रकार आहे अंतरिम, त्यालाच मध्यावधी हिशेब तपासणी असे म्हणतात. परीक्षेला फरक स्पष्ट करा किंवा हिशेब तपासणीचे प्रकार सांगा असा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो. त्यामध्ये पहिला प्रकार आहे वैधानिक किंवा वार्षिक हिशेब तपासणी, स्टॅटस्टरी किंवा ॲन्युअल ऑडिट असं इंग्रजीमध्ये शब्दप्रयोग वापरला जातो. सहकारी संस्थेला आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रश्न असा पडतो की आर्थिक वर्ष कधी संपतं, तर आर्थिक वर्षाची सुरुवात होते 1 एप्रिलला आणि आर्थिक वर्ष संपतं 31 मार्चला. मग प्रत्येक सहकारी संस्थेला आर्थिक वर्ष संपल्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार हिशेब तपासणी करून घेणं जे बंधनकारक असतं त्या हिशेब तपासणीला वैधानिक हिशेब तपासणी असं म्हणतात. वैधानिक हिशेब तपासणी म्हणजे ही हिशेब तपासणी करून घेणं बंधनकारकच असतं, म्हणून या हिशेब तपासणीला वैधानिक हिशेब तपासणी म्हटलं जातं. म्हणजेच सहकारी संस्थेला आर्थिक वर्ष संपल्यानंतर कायद्यानुसार हिशेब तपासून घेणं सक्तीचे आहे. म्हणून आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशेब पूर्ण झाल्यानंतर जी वार्षिक हिशेब तपासणी केली जाते त्या हिशेब तपासणीला
वैधानिक हिशेब तपासणी असे म्हणतात. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत, म्हणजे साधारणतः 31 मार्चला आर्थिक वर्ष संपतं. त्यानंतर 4 महिन्याच्या आत, म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै एंड असं समजू आपण, 4 महिन्याच्या आत ही हिशेब तपासणी करून घेणं फार महत्त्वाचं असतं. या वैधानिक हिशेब तपासणीसाठी हिशेब तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याची जी नेमणूक आहे, ही नेमणूक शासनाकडून केली जाते. म्हणजेच सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयामार्फत त्या व्यक्तीची नेमणूक केली जाते आणि तो जो हिशेब तपासणी करणारा जो अधिकारी आहे त्याला अंकेक्षक असे संबोधले जाते. आणि सहकारी संस्थाची जी ही वार्षिक हिशेब तपासणी केली जाते, या हिशेब तपासणीवरून त्या सहकारी संस्थेला अंकेक्षण वर्ग दिला जातो. आपण पुढं पाहणारच आहोत. हा भाग संपला. हिशेब तपासणीचे प्रकार पाहिल्यानंतर आपण हिशेब तपासणीचे वर्गीकरण हा भाग आपण पाहणारच आहोत. त्याच्यामध्ये येणार आहे अंकेक्षण वर्ग कसा दिला जातो. त्यानंतर दुसरी हिशेब तपासणी आहे सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी, कंटिन्युअस ऑडिट. आर्थिक वर्षातील संस्थेच्या सर्व व्यवहारांचे, म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षाच्या काळात संस्थेच्या सर्व व्यवहारांचे सातत्याने अगर नियमितपणे ठराविक काळाने केलेले जे सखोल परीक्षण आहे, त्या सखोल परीक्षणाला सतत किंवा निरंतर हिशेब तपासणी किंवा सतत किंवा निरंतर अंकेक्षण असे म्हणतात. म्हणजे आर्थिक वर्षात संस्थेमध्ये जे व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारांचे सातत्याने आणि नियमितपणे जे अंकेक्षण केले जाते, त्या अंकेक्षणाला सतत अंकेक्षण असे संबोधले जाते. ज्या सहकारी संस्था आकाराने मोठ्या असतात, आकाराने मोठ्या असणाऱ्या सहकारी संस्था म्हणजे कोणत्या, तर त्या सहकारी संस्थांची आर्थिक उलाढाल फार मोठी असते. त्या सहकारी संस्थेचं भाग भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये असतं. अशा प्रकारच्या सहकारी संस्था म्हणजे मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था. उदाहरणार्थ सहकारी साखर कारखाने, त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, त्याचबरोबर सहकारी सूतगिरण्या, की अशा ज्या काही मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था असतात, त्या मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था, त्या संस्थांच्या व्यवहारांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्या संस्थांमध्ये सतत अंकेक्षण केलेलं फायद्याचं ठरतं. कारण वार्षिक हिशेब तपासणी करणं सोयीचं जावं म्हणून अशा मोठ्या आकाराच्या ज्या सहकारी संस्था असतात, त्या सहकारी संस्थांमध्ये सतत व निरंतर हिशेब तपासणी केली जाते. सतत हिशेब तपासणीमुळे संस्थेचे अंतिम खाते, ज्याला आपण फायनल अकाउंट म्हणतो, हे तत्काळ तयार करणे सोपे जाते. त्यानंतर हिशेब तपासणीचा पुढचा प्रकार आहे अंतर्गत हिशेब तपासणी.
ज्याला इंटरनल ऑडिट असं संबोधलं जातं. सहकारी संस्थेच्या हितासाठी संस्थेअंतर्गत स्वतंत्रपणे आर्थिक लेखांकन व इतर व्यावसायिक व्यवहारांचे परीक्षण, व्यवस्थापनाचा सुरक्षितता म्हणून जे अंकेक्षण केले जाते त्यास अंतर्गत हिशेब तपासणी किंवा अंतर्गत अंकेक्षण असे संबोधले जाते. मोठ्या आकाराच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थांकडे अंतर्गत हिशेब तपासणीचा स्वतंत्र विभाग तयार केलेला असतो. कारण मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था असतात, त्यांची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणामध्ये असते, भागभांडवलाची रक्कम मोठी असते, सभासद संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असते, त्यामुळे कर्ज वाटप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे अशा सहकारी संस्थांमध्ये एक अंतर्गत हिशेब तपासणी करण्यासाठी एक स्वतंत्र विभागच तयार केलेला असतो. अंतर्गत हिशेब तपासणी विभाग जर स्वतंत्रपणे व कार्यक्षमपणे संस्थेमध्ये जर कार्यरत असेल, म्हणजे मोठ्या आकाराच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्या संस्थांमध्ये अंतर्गत हिशेब तपासणी करण्यासाठी जर स्वतंत्रपणे व कार्यक्षमपणे संस्थेमध्ये जर स्वतंत्र विभाग जर असेल तर हिशेब तपासणीस, ज्याला आपण अंकेक्षक म्हणतो, अशा अंतर्गत तपासणीवर काही प्रमाणामध्ये अवलंबून राहू शकतो. सहकारी संस्थेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याकडून म्हणजे अंतर्गत हिशेब तपासणी करण्यासाठी शासनाकडून किंवा सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाकडून अंकेक्षकाची नेमणूक केली जात नाही. तर सहकारी संस्थाच अशा कर्मचाऱ्यांकडून किंवा कर्मचाऱ्याचीच अंकेक्षण किंवा हिशेब तपासणी करण्यासाठी नेमणूक केली जाते. अंतर्गत हिशेब तपासणी केल्यामुळे जी दरवर्षी वैधानिक हिशेब तपासणी करून घेणं जे बंधनकारक असतं, अशी वैधानिक हिशेब तपासणी करणं ह्या अंकेक्षणामुळं सोयीचे व सोपे जाते. आणि चौथा प्रकार आहे अंतरिम किंवा मध्यावधी हिशेब तपासणी, ज्याला इंटेरियम ऑडिट असा शब्दप्रयोग वापरला जातो. आर्थिक वर्षाच्या किंवा 2 ताळेबंदाच्या मधल्या काळात, म्हणजे आर्थिक वर्षाच्या किंवा 2 ताळेबंद पत्रकाच्या मधल्या काळात हंगामी नफा शोधून काढण्यासाठी आणि हंगामी लाभांश देण्याच्या दृष्टीने अशी मध्यावधी हिशेब तपासणी करणं सोयीचं जातं. म्हणजे हंगामाच्या काळात हंगामी नफा शोधून काढणं सोयीचं जावं आणि सभासदाला हंगामी नफा देणं सोयीचं व्हावं, या हेतूने सहकारी संस्थांमध्ये जी हिशेब तपासणी केली जाते त्या हिशेब तपासणीला मध्यावधी हिशेब तपासणी असे म्हणतात. मध्यावधी किंवा जी अंतरिम हिशेब तपासणी आहे, या हिशेब तपासणीमुळे वार्षिक हिशेब तपासणीसाठी मदत होते. कारण अशी हिशेब तपासणी करणं कायद्यानं बंधनकारक नाही, परंतु वार्षिक हिशेब तपासणी करण्यासाठी ही अशी मध्यावधी हिशेब तपासणी केल्यामुळे फायद्याचं ठरतं. मध्यावधी हिशेब तपासणीमुळे नफा तोटा पत्रक,
व ताळेबंद पत्रक त्वरित तयार करणे सुलभ जाते. कारण हिशेब तपासणीचे बरेचसे काम मध्यावधी हिशेब तपासणीतच पूर्ण झालेले असते. म्हणजे मध्यावधी हिशेब तपासणीमध्ये जी हिशोब तपासणी झालेली असते, या हिशोब तपासणीमुळं वार्षिक हिशेब तपासणीचं बरंचसं काम या हिशेब तपासणीमध्ये पूर्ण झालेलं असतं. या हिशेब तपासणीमुळे, कोणत्या? मध्यावधी हिशेब तपासणीमुळे हिशेबातील चुका, अनियमितता, अफरातफरीचे प्रकार लवकर उघडकीस येतात. म्हणजे मोठ्या आकाराच्या सहकारी संस्थांमध्ये जर अफरातफर होत असेल, काही चुका होत असतील किंवा अनियमितता जर दिसून येत असेल, तर ह्या चुका लगेच मध्यावधी हिशेब तपासणीमुळे उघडकीस येतात व कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणे सुलभ जाते. आर्थिक वर्षाच्या मध्यंतरीच हिशेब तपासणी केल्यामुळे त्यावेळची व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे हे चटकन समजते. त्यामुळे सहकारी संस्थेला धोरणांची अंमलबजावणी करणं सोपं जातं. तर अशा पद्धतीने आपण हिशेब तपासणीचे प्रकार पाहिलेले आहेत. हिशेब तपासणीचे किंवा अंकेक्षणाचे 4 प्रकार आपण पाहिले की वैधानिक हिशेब तपासणी, सतत हिशेब तपासणी, अंतर्गत हिशेब तपासणी आणि मध्यावधी हिशेब तपासणी असे हिशेब तपासणीचे 4 प्रकार पाहिलेले आहेत. मी थोड्या वेळापूर्वीही तुम्हाला सांगितलं की हिशेब तपासणीचे प्रकार किंवा अंकेक्षणाचे प्रकार यावरती शॉर्ट नोट किंवा ज्याला आपण टिपाल्या म्हणतो, किंवा थोडक्यात उत्तर लिहा किंवा फरक स्पष्ट करा म्हणून यावरती प्रश्न विचारला जातो. त्यामुळं हा भाग व्यवस्थितपणे अभ्यासा की जेणेकरून पुस्तकातून व्यवस्थितपणे अभ्यास केला की हा भाग तुम्हाला अधिक सोपा जाईल. तर याच्यानंतर पुढचा जो भाग आहे अभ्यासक्रमातील आपला या प्रकरणातील की हिशेब तपासणी किंवा अंकेक्षण वर्गीकरण, ज्यालाच आपण ऑडिट क्लासिफिकेशन असे संबोधतो. आता सहकारी संस्थांमध्ये जी हिशेब तपासणी केली जाते, त्या हिशेब तपासणीवरून सहकारी संस्थेला ऑडिट वर्ग दिले जातात. अ ऑडिट वर्ग, ब ऑडिट वर्ग, क ऑडिट वर्ग आणि ड ऑडिट वर्ग. जसं आपण परीक्षेमध्ये मार्क्स पडल्यानंतर आपण म्हणतो बा फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, पास क्लास. म्हणजे याचा अर्थ काय हो, तर ठराविक टक्केपेक्षा जास्त मार्क मिळाले की आपण म्हणतो फर्स्ट क्लास आहे. त्याच्यानंतर कमी मार्क्स मिळाले की म्हणतो आपण सेकंड क्लास आहे. त्याच्यापेक्षा कमी मार्क मिळाले की आपण म्हणतो पास क्लास आहे. म्हणजे याचा अर्थ की त्याचं गुणदान असतं. तसंच याच्यामध्ये सुद्धा गुणदान आहे आणि त्या गुणदानावरून त्या सहकारी संस्थेला ऑडिट वर्ग दिले जातात. तर तो भाग जो आहे तो भाग आपण पुढच्या तासाला पाहूयात. धन्यवाद.